महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुंबईत भाजपचा महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसणार हे आज निश्चित झालं आहे. भाजपकडून महापौर पदासाठी रितू तावडेंचं नाव निश्चित करण्यात आलंय. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. गडचिरोलीच्या नारायणपूर या सीमावर्ती भागात गेल्या 3 दिवसांपासून नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील C60 पथकाच्या धाडशी जवानांनी नक्षलवाद्यांचे 2 तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत आतापर्यंत 7 नक्षलवादी ठार झाले आहेत तर एक पोलीस कर्मचारी शहीद झालाय. या दुःखद वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केलाय. तसेच कुटुंबियांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह एकूण 2.25 कोटी रुपये अर्थसहाय्य तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येईल अशी घोषणाही केली आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी येथे गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. या महामार्गावर आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या वेळ वाहतूक कोंडी झाल्याने मिसिंग लिंक प्रकल्प कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात मिसिंग प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा जीवन साधना गौरव पुरस्कार यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्यासह 5 मान्यवरांना जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योजनाची दखल घेऊन विद्यापीठाने हा बहुमान घोषित केला आहे. पुण्यातील भोसरी MIDC जमीन गैरव्यवहार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली मुंबईतील विशेष न्यायालयाने राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने ही कडक पावले उचलली आहेत. भारत आणि अमेरिकेत अंतरिम व्यापारासंबंधित कराराची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराच्या दिशेने अत्यंत वेगवान होणार आहे. दरम्यान अलीकडे भारतासाठी समाधानकारक बातमी समोर आली असून टॅरिफ कमी करण्यात आला. त्यामुळे आता अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. राज्यात पोलीस भरती जाहीर झाली आहे. प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात 16 फेब्रुवारीपासून होणार आहे. पुणे शहर पोलीस दलात एकूण 633 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी तब्बल 29,000 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. KYC करताना काही जणांकडून पर्याय निवडताना चुका झाल्या होत्या. या KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना KYC साठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. 7व्या वेतन आयोगानंतर आता सर्वांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. त्याआधीच महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागाई भत्त्यात 2% वाढ होण्याची शक्यता असून याचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर परिणाम होणार असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची माहिती घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कॅनडा बँक फसवणूक प्रकरणात मेहुल चोक्सीला दिलासा मिळाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. कॅनडा बँकेच्या सुमारे 55 कोटी रुपयाच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्स विरोधात मेहुल चोक्सी यांनी अर्ज दाखल केला होता. मेहुल चोक्सी यांनी दाखल केलेला अर्ज विशेष CBI न्यायालयाने फेटाळून लावला असल्याची माहिती मिळत आहे. भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरत असून गेल्या 3 वर्षात राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन 2022 मध्ये महाराष्ट्रात 1.512 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. हा आकडा 2024 मध्ये वाढून 3.705 दशलक्षावर पोहोचला आहे. या संबंधीची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली आहे. मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. वाहनधारक आणि गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता CNG आणि PNG गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस महागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने CNG आणि PNGच्या दरात वाढ जाहीर केली आहे. CNGच्या दरात प्रति किलो 50 रुपयांची तर PNGच्या दरात 1 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरानुसार CNG 81 रुपये प्रति किलो आणि PNG 50 रुपये प्रति युनिट झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी मोठे विधान केले आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडे मिळून जगातील सुमारे 68% तेल साठा असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये भाषण करताना हे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारी रोजी 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी मलेशियाला रवाना झाले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून 2015 नंतर पंतप्रधान मोदी मलेशिया दौऱ्यावर आहेत. भारत मलेशिया द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.